नमस्कार मित्रांनो, मी डिपेक्स मध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणे डिपेक्स 2026 संभाजीनगर जे होतंय आणि संभाजीनगर मध्ये आज डिपेक्सचे आज 35वं वर्ष आहे. संभाजीनगर मध्ये आगमन आहे आणि या 26व्या वर्षामध्ये 35 वर्षानंतर आपण बघू शकतो आपल्यासोबत आहे विद्यार्थी. काय सांगाल कशा प्रकारे प्रोजेक्ट आहे? तर आपण मायक्रो मशीन बनवलेली आहे. तर पहिले आपल्याला ड्रिल करताना एक ड्रिल झाल्यानंतर दुसरं ड्रिल करताना आपल्याला व्हाईस करून किंवा सर करून ॲडजस्ट करावं लागतं. त्यासाठी आपण XY टेबल बनवलेलं आहे. ते पोझिशन आपण आता हा X खालचा Y ना Z आहे. आता Y आपण X मुवमेंट करतोय. आपलं Z ॲक्सिस होतं पहिलं मॅन्युअली हाताने कंट्रोल करायचं लागायचा. आता काही ऑटोमॅटिक केलेलं आहे सर आम्ही त्याला. पहिले आपण ड्रिलिंगच करत होतो. ड्रिलिंगचे तितके ऑपरेशन करू शकतो सर. आणि आपल्याला त्या पोझिशन 0 करायचं त्या पोझिशन आपण 0 करू शकतो. जॉब फीड आपल्याला किती पाय कमी जास्त करू शकतो. आणि आपल्याला ॲक्युरेसी 1.1 mm ची इतकी आहे. हे बघा सर आणि त्यापेक्षा जास्त पाहिजे 0.01 mm इतकी ॲक्युरेसी आहे. आपल्याला MM इंचेसमध्ये करता येईल. क्या बात सर हे आम्ही स्वतः आयट्यात बनवले. आमच्या एक पाड वस्तू आयट्यात बनवले सर. नाव काय? गौरव रवींद्र बेनर. कुठून आला? पुढे गव्हर्नमेंट आयट्यात. आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहे आणि त्याचा भाग म्हणून आपण बघू शकता नंदुरबार इथून आदिवासी संत दादा महाराज औद्योगिक संस्थेमधून आपल्यासोबत विद्यार्थी आलेले आहे. डिपेक्समध्ये काय सांगाल? माझं नाव पायल कवडे. माझं कॉलेजचं नाव संत दादा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार. माझी थीम आहे ब्युटी ऑफ सॅक. सॅक म्हणजे गोणी, त्याला जूटसुद्धा म्हटलं जातं. त्यापासून आम्ही गारमेंट रेडी केले. हे धान्याचे गोणपाट होते त्यापासून आम्ही गारमेंट रेडी केले. त्याच्यावरती स्टेन्सिल आणि कलरसुद्धा आम्ही हाताने केले. कवडी वर्क केली आहे. वन पीस ट्राउझर जसे बघू शकतात की तुसणार वगैरे काहीच नाही. आम्ही सुद्धा लाईव्ह मॉडेल आहेत. आम्ही 2-3 दिवसापासून परत घालत आहात. लोकांना वाटत असेल की नाही वेअर करू शकत, तसं काहीच नाही. लई चांगले आहेत. जसं की रॉंग साईड आणि राईट साईड दोघी साईड वेअर करू शकतो असे कपडे आहेत. गुड आफ्टरनून सर. फॅशन डिझायनरला पण वेगळं वळण देण्यास प्रमाणात होत आहे. आपण बघतो आपल्यासोबत आहे स्वर्गवासी दत्ताजी भारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथील परतूर. काय सांगाल मॅडम? गुड आफ्टरनून सर. स्वर्गीय दत्ताजी भाले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परतूर जिल्हा जालना येथील आमची टीम आहे. मी स्वतः शिल्पनिदेशक वैशाली चोबे आणि या माझ्या प्रशिक्षणार्थी 5 आहेत. आम्ही सगळ्या टीमनी मिळून एका स्टेज परफॉर्मन्ससाठी हा ड्रेस बनवलेला आहे. आता फॅशन उद्योगामध्ये सर तुम्ही बघाल तर आंतरराष्ट्रीय लेवलला दर 4थ्या सेकंदाला फॅशन बदलते असं आपण म्हणतो. तर त्या दृष्टीने मार्केटमध्ये आजकाल हटके पॅटर्नची खूप डिमांड आहे. हटके पॅटर्न द्यायचं झालं तर फॅशन डिझायनिंगमध्ये जे बेसिक अम्ब्रेला फ्रॉकचं मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये आम्ही मॉडिफिकेशन करून आणि त्याच्यामध्ये फॅशन ॲड करून त्याला 5 लेयर एकावर एक देऊन एक स्टेज परफॉर्मन्ससाठी ड्रेस तयार केलेला आहे. या स्टेज परफॉर्मन्समध्ये तुम्ही कुठलाही स्टेज परफॉर्मन्स त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. जसं की फॅशन शोसाठी सुद्धा हा तुम्ही बनवू शकता किंवा मग एखादा ॲन्युअल फंक्शन, लहान मुलांचं ॲन्युअल गॅदरिंग किंवा एखादा इव्हेंट एखाद्या मोठ्या कॉलेजचा किंवा एखादा पार्टी फंक्शन असो, कॉर्पोरेट पार्टी असो, त्याच्यामध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन पॉईंट म्हणून हा ड्रेस तुम्ही वेअर करू शकता. याच्यानी मी तुम्हाला 100% गॅरंटी अशी देते की तुम्ही एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन पॉईंट असाल त्या पार्टीचे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त
माझा हा उद्देश आहे ड्रेस बनवण्याचा किंवा आमच्या टीमचा, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक फॅशन डिझायनिंगमधला नवीन उद्योग पोचवावा. आजकाल कसं आहे की कॉस्ट्युम भाड्याने देणे किंवा असे व्यवसाय तेजीत आहेत. मेट्रो सिटीजमध्ये म्हणा, जिल्ह्याला म्हणा, तालुक्याला म्हणा, याच्यासाठी खूप डिमांड आहे. तर त्या दृष्टीने हा ड्रेस अतिशय योग्य आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डिटेक्स 2026मध्ये आणि आपण बघू शकतो शेतकऱ्यासाठी ITIच्या विद्यार्थ्यांनी जो किसान साथी म्हणून प्रकल्प बनवलेला आहे त्या संस्था आपण बघू शकतो. आपल्यासोबत आहे, काय सांगाल? नमस्कार सर. हा जो प्रोजेक्ट आहे आमच्या शासकीय प्रशिक्षण औद्योगिक संस्था समुद्रपूर म्हणजे वर्धा जिल्ह्यातनं रूरल एरियामधनं ग्रामीण विभागातनं आलेल्या मुलांनी तयार केलेला आहे. आणि साधारण शेतकऱ्यांसाठी तर सगळे अवजारं उपलब्ध आहे, त्यांच्याकडे पैसा पाण्याने ते व्यवस्थित आहेत. पण जे गरीबुदे शेतकरी आहेत किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक काहीतरी पर्याय म्हणून आपण ते किसानसाठी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. जसं गांडूळ एखाद्या शेतकऱ्याला विना पैसे तो मदत करतो शेतकऱ्याला, म्हणून त्या शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, त्याच पद्धतीने हा जो प्रोजेक्ट आहे हा एका शेतकऱ्याला मदतीला आहे, त्याच्यामुळे त्याला किसान साथी असं नाव दिलेलं आहे. या एकाच यंत्राने त्या अल्पभूधारक शेतकऱ्याला त्याचे सर्व कामं मळणीपासनं, कापणीपासनं, पेरणीपासनं किंवा कुठल्याही दुसऱ्या जे कामं आहेत, खतपाणी आहे, काही आहे, ते सगळं या एकाच प्रोजेक्टमुळे होतं. शेतकरी आत्महत्या करते, आत्महत्येच्या वेळी जेव्हा असा प्रकल्प येते का काय करू काय नाही, असं शेतकऱ्याची जशी वाढती मजुरी आहे, जेव्हा मजुरी वाढ आहे, जसं वेळेवर मजूर भेटत नाही, ज्यासाठी आपण हा प्रोजेक्ट तयार केला आहे. याच्यात आपण पेरणी फवारणी पण ॲडजस्टमेंट दिली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायला पाहिजे यासाठी आपण हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आणि कमी खर्चात जसं आता मजुरीची रेट वाढली आहे, सगळ्या गोष्टीचे रेट वाढलेली आहे, आणि जसा शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी आहे यासाठी वाढती मजुरी कमी करणे, कमी वेळेत जास्त काम करणे आणि पैशाची बचत होणे यासाठी आपण तयार केलेला हा प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सध्या डिपेक्स 2026मध्ये MIT कॉलेजमध्ये आपण बघू मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचं ज्यावेळेस बिबट्या येतो त्यावेळेस सर्व शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्याच्यामध्ये बिबट्या गायीवर हल्ला करणे, माणसावर हल्ला करणे, याच्यात कमीत कमी माणसाचा जीव चालला जातो. आणि या संदर्भामध्ये आपण आपल्यासोबत आहे संत रोहिदास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संभाजीनगर यांच्या वतीने आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्या आल्यानंतर कसं संरक्षण करते या संदर्भात काय सांगा? नमस्कार, माझं नाव मोरे SLS आणि मी SCPITची इन्स्ट्रक्टर आहे. आम्ही हा प्रोजेक्ट यासाठी बनवलेला आहे की शेतकरी बांधवांना जसं शेतामध्ये काम करावं लागतं आणि काम करत असताना बिबट्यांचे हल्ले आपण 2 वर्षात पाहतोय की खूप अतिप्रमाणात झालेले आहे. आणि शेतातच नाही, आपल्या संभाजीनगरमध्ये आपण हा अनुभव घेतलेला आहे. आणि हा सारासार एक विचार केला की बिबट्या आल्यानंतर तो आवाजही करत येत नाही, कितीतरी पाळीव प्राण्यांचा, लहान मुलांचा आणि शेतकरी बांधवांचा बळी या बिबट्यामुळे गेलेला आहे. तर या रिअल टाईम सोल्युशनवर आम्हाला आयडिया आली की जेणेकरून हा प्रोजेक्ट जर बनवला आणि हा प्रोजेक्ट ही सिस्टीम जर आपण शेतामध्ये बसवली तर शेतामध्ये बसवल्यानंतर ही सिस्टीम तुम्हाला ॲट ए टाईम सायरन देणार. सायरन दिल्यानंतर त्याच वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटला म्हणजेच वन विभागाला कॉल आणि SMS अलर्टसुद्धा देणार, जेणेकरून फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉल आणि SMS भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकेशनवर बिबट्याला कैद करू शकतील. आणि शेतकरी बांधव आपला सायरन वाजल्यानंतर शेतकरी बांधव आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. आपण बघू शकत आपल्यासोबत आहे विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे शेतकऱ्याचा जीव वाचेल आणि कसं शेतकरी आढळ या संदर्भामध्ये काय सांगाल? आता आपण बघतो की शेतात खूप हे होतं, बिबटे आलं की त्यांना भीती असते की कुठून आलं ते काही सांगता येत नाही आणि त्यांना आपल्याला त्या बिबट्याला पळवता पण येत नाही का. आणि काय होतं मग बिबट्या डिटेक्ट झालं कॅमेऱ्याच्या साह्याने तर तो सायरन वाजेल, तिथले लोक सतत होता की बिबट्या आलेला आहे तर त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. तसं कॅमेऱ्यात तो बिबट्या कॅप्चर झाला की ते सायरन वाजेल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल आणि SMS सुद्धा जाईल. डे नाईट विजन करतो कॅमेरा 30 ते 35 फूटपर्यंत डिटेक्ट करतो. नमस्कार मित्रांनो, आपण आहे संभाजीनगरमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये डिपेक्स 2026 यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये MITमध्ये जे विद्यार्थी आहे ITच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल त्यांना झोन बनवलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला कामी पडणारे आयुष्यामध्ये
उपयोगी पडणारे असे जे प्रोजेक्ट केलेले, काय सांगा सर या संदर्भात? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डिपेक्सचं हे 35वं एडिशन, 35वं वर्ष हे यंदा छत्रपती संभाजीनगरच्या MIT कॅम्पसमध्ये संपन्न होते. मागच्या 40 वर्षांपासून डिपेक्सचं आपण एक्झिबिशन भरवत असतो. या एक्झिबिशनमध्ये डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि ITI अशा तिघी स्ट्रीममधले विद्यार्थी आपले वर्किंग मॉडेल्स तयार करतात, काहीतरी इनोव्हेटिव्ह तयार करतात आणि ते वेगवेगळ्या 12 क्षेत्रात त्यांचे आधी रिजनल राऊंड होतात. ते रिजनल राऊंडनंतर त्यांची एक स्क्रुटिनी होते. अशा मोठ्या एका सिलेक्शन प्रोसेसनंतर फिल्टर झाल्यानंतर हे 400 प्रोजेक्टचं आपण प्रदर्शनी दरवर्षी भरवत असतो. यावर्षीचं ही प्रदर्शनी, डिपेक्सची प्रदर्शनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण भरवलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद ह्या प्रदर्शनीला संभाजीनगरकरांकडून मिळतो आहे. याचं उद्घाटन 5 तारखेला इस्रोचे माजी चेअरमॅन S. सोमनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या मान्यवरांनी राजस्थानचे महामहिम राज्यपालांनी काल भेट दिली, वेगवेगळ्या मंत्री महोदयांनी भेट दिलेली आहे, संभाजीनगरचे प्रतिष्ठित नागरिक आणि तसेच अनेक महाविद्यालये, शाळेतून विद्यार्थी हे वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघायला येत आहेत. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण सर्वांना आवाहन करतो की 7 आणि 8 तारीख, 7 तारखेला रात्री 8:30 वाजेपर्यंत आणि 8 तारखेला 2 ते 5 अशा वेळेत प्रदर्शनी ही लोकांसाठी उघडी राहणार आहे, खुली राहणार आहे. तर सर्वांनी याला भेट द्यावी असं मी आवाहन करतो. सर काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन आहे? नाही, डिपेक्स एकंदरीत हे 35वं डिपेक्स छत्रपती संभाजीनगरमध्ये MIT कॅम्पसला होत आहे आणि एकंदरीत तसं बघायला गेलो तर डिपेक्स हे वरुणजींनी जसं सांगितलं की हे 2 फेजेसमध्ये झालेलं आहे. एकंदरीत तसं बघायला गेलो तर डिपेक्सला जवळपास 2600 टीम्सने, महाराष्ट्र आणि गोवा प्रांतातनं जवळपास 2600 टीम्सने रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलं होतं आणि यातून जर तसं बघायला गेलो तर फर्स्ट लेवलचं राऊंड हे 11 ठिकाणी आपण रिजनल राऊंड्स आपण घेतले आणि 12वं हे गोवामध्ये सुद्धा आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे शॉर्टलिस्ट करून जवळपास 400 प्रकल्पांना वाव देणारं व्यासपीठ म्हणजेच डिपेक्स हे आज आपण इथे बघत आहोत. जवळपास तुम्ही ह्या कॅम्पसमध्ये बघितलं तर तुम्हाला 11 सेक्शन्स याच्यामध्ये दिसतील की ज्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी आहे, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आहे किंवा सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर देखील आहेत. तर असे राईट फ्रॉम ॲग्रिकल्चर टू सायबर सिक्युरिटी असे विविध थीम्सने आपण त्याचं सेग्रिगेशन केलेलं आहे. विद्यार्थ्यांना एक नवीन प्रकारचं भारतामध्ये आज थ्रस्ट एरियाज काय आहे, टॉप थ्रस्ट एरियाज काय, याच्यासाठी वेगवेगळ्या विविध सेमिनार्सचं देखील आयोजन केलेलं आहे. विद्यार्थ्यांना पुढे उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणारं इन्क्युबेशन सेंटर्स जे असतात महाराष्ट्रातले, गुजरातले आणि गोवामधले, तर असे देखील एक मोठं 2 दिवसाचं सिम्पोजियम आपण नीती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे करत आहोत. या सेमिनारचं आयोजन जे आपण केलेलं आहे तर याच्यामध्ये क्वांटम मिशन असेल, भारताचं नॅशनल क्वांटम मिशन असेल, स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्हिटी टाईम असा आपला एक मोठा उपक्रम आपण जे राबवतो विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून, ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. 2 ते 3 दिवस तसं बघायला गेलो तर जवळपास इथले आजूबाजूचे नागरिक तर जवळपास असे 35 ते 40 हजार एवढे व्हिजिटर्स आजपर्यंत आपल्यामध्ये येऊन गेलेले आहेत आणि पुढे ते वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत तसं बघायला गेलो तर टेक्निकल महाकुंभ असं हे डिपेक्सला आपण म्हणलं पाहिजे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्तच डेमॉन्स्ट्रेशन्स नाही तर वेगवेगळे अनुभव त्यांना कसे मिळू शकतील याचा विद्यार्थी परिषद पूर्णपणे प्रयत्न करत आहे.